आमच्या मोर्चात तो प्रयत्न केला तर लक्षात ठेवा फटकावून काढणार, ठाकरे बंधूंचा गर्भित इशारा। आमचा मोर्चा शिवाजी पार्क शिवतीर्थावरून निघेल आणि हा मोर्चा सिद्धिविनायकाकडे जाईल। तिथे कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही आवाहन करेन की त्यांनी देखील या आंदोलनात सहभागी व्हावं। आमच्या मोर्चाचे अतिशय शांतपणे आणि शिस्तीत असेल, त्यात कुठलीही हुल्लडबाजी नसेल। मात्र दिल्लीसारखा आमच्या मोर्चात कोणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर इतर काही करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा फटकावून काढणार, असा गर्भित इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे। दिल्लीसह राज्यभरात सुरू असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनासह केंद्र सरकारच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर सडकून टीका केली आहे। आपण सरकारविरोधात बोललो तर अतिरेकी आणि आतंकवादी ठरतो। चर्चा आधीच करायची होती, आता आंदोलनं आणि संताप घराघरात गेलाय, घराघरात पेटलंय, म्हणून चर्चेचा प्रस्ताव दिला जातोय। हरियाणा शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी मणिपूरच्या वेळी पंतप्रधानांनी ट्विट केल्याचं आढळलंय का? आता विद्यार्थ्यांचं प्रकरण अंगलट आल्याने सरकार माघार घेते, असंही ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार। कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठलीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील। पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत। मी कालच दिल्लीला जाऊन आलो, माझ्या आधी अमित पण जाऊन आला। आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे। एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे। कारण ज्या वेळेला मी गेलो, माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते। आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो? संजयने विचारलं तर मैं बिहार से आया हूँ, लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का। तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता, पण मध्यमवयीन तरुण होता। तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं? तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा, रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे। म्हणजे हे काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे। दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले। आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मला सुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या। त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली। आणि काल एक व्यक्ती, जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही, आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे। तर एक एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत। न्यायालयाला कबूतरं, कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे, पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे। आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का, आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का? म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता। मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती, ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे? हे एकूणच जे चाललेलं आहे, हे सरकार आता कोणाला आपलं वाटतं असं दिसत नाही आहे। कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही, तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे। हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं, पण हे सरकार निर्दयीपणाने वागतंय। पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, कारण त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती, म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे। आपली मुलं आहेत, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे। पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं। लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उफाळून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय।
ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जण या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, ह्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. मग त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का? कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काय त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत. आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना कोणी गप्प बसू नये. आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी, ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन 2 गोष्टी करू. एक तर या सरकारला सुबूत दे, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. सरन्यायाधीश म्हणाले की सीसीटीव्ही फुटेज मग तोच विषय राहिला की सरन्यायाधीश जे बोललेत की सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही आहे. मुळात ह्यांच्यामुळेच हे झुरळ सुरू झालं ना. जन्मदाते तेच आहेत ना. आणि त्यांनी जन्म दिल्यानंतर त्या पोराकडे बघायला नको. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.